नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, सनातन धर्मामध्ये अमावस्येला भरपूर महत्त्वाचे मानले जाते। सनातन धर्मामध्ये अमावस्येला भरपूर महत्त्वाचे मानले जाते। प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचे स्वतःचे महत्त्व असते, परंतु भाद्रपद महिना सुरू होण्याच्या आधी आणि श्रावण महिन्याचा शेवट म्हणजेच पिठोरी अमावस्या, याला भादो अमावस्या, कुश अमावस्या आणि आपल्या भाषेत याला पोळा म्हणतात। यावर्षी 2025 मध्ये भाद्रपद अमावस्या उद्यावर आलेली आहे। या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि 64 योगिनीची पूजा करतात। पिठोरी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे, दान करणे आणि पिंडदान करणे खूप फायदेशीर मानले जाते। तर मंडळी, तुमच्या आनंदी आणि सुखी समाधानी जीवनामध्ये अचानक समस्या येऊ लागतात, हे तुम्ही पाहिलं असेलच। अशा परिस्थितीत तुमच्या व्यवसायाचे नुकसान होऊ लागले आहे। तुम्ही पैसा तर कमावता, पण तो पैसा टिकत नाही, बरकत येत नाही। घरात पैसा आला आहे हे दिसतं, पण पैसा कुठं जातो, कुठं खर्च होतो, कसा बाहेर जातो याचा मेळ लागत नाही। आपल्या घरात अचानक अडचणी येतात आणि घरातील लोक विचित्र वागू लागतात। घरात चिडचिडपणा, भांडण, कटकटी वाढलेले असतात। अचानक आपली प्रगती थांबू लागते, मुलांची प्रगती थांबते। कोणतंही काम करायला गेलं त्यात अडथळे निर्माण होतात किंवा हातातोंडाशी आलेला घास आपणास प्राप्त होत नाही। जर आपलं कोणतं काम अडकलेलं आहे तर ते पूर्ण होत नाही, त्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा अडचणी वाढलेल्या आहेत। घरात आजारपण वाढलेलं आहे, तर आपल्या घराला किंवा घरातील लोकांना वाईट नजर लागलेली आहे। काही लोकांच्या नजरा वाईट असतात, तर काही लोकांची दृष्टी वाईट असते। नजर आपल्या घराला व आपल्या संसाराला लागू शकते। म्हणून अमावस्येच्या दिवशी या 3 वस्तू आपल्या घरावरून उतरवून टाकायच्या आहेत। त्यामुळे आपल्या घरात व घरातील लोकांना कधीच अडचणीचा सामना करावा लागणार नाही किंवा नजरदोष लागणार नाही। म्हणूनच आपल्या घराला व घरातील लोकांना नजरदोष लागू नये म्हणून आपण काही उपाय करणार आहोत। तर मंडळी, एखाद्या दगडाला कोणाची नजर लागली असेल तर तो दगड भंगला जातो। कधी कधी तुमचं घर, कुटुंब आणि प्रेम देखील एखाद्याच्या वाईट नजरेमुळे प्रभावित होऊ शकतं। म्हणजे अचानक घरातील लोकांमध्ये एकमेकांमध्ये वादविवाद होऊ लागतात, मतभेद होऊ लागतात किंवा पती पत्नीचं भांडण अमावस्या किंवा पौर्णिमेच्या वेळी जास्त होऊ लागतात असे आपणास जाणवू लागते। अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार या प्रकारची वाईट नजर मोठा दोष मानला जातो। अनेक वेळा लहान मुलांना कोणाची तरी नजर लागते, त्यांना त्रास होतो, त्यामुळे ते खाणे पिणे बंद करतात, चिडचिड करतात, रागराग करतात। अशा परिस्थितीत वाईट नजरेपासून दूर राहण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो। अनेकदा घरात वाईट नजर असते तेव्हा घरामध्ये नकारात्मकता वाढलेली असते। अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला अनेकदा घरी राहावेसे वाटत नाही, त्यामुळे लोक खाणे पिणे सोडून देतात। तर मंडळी, या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपणास हा उपाय करायचा आहे। एका तांब्याच्या पात्रामध्ये किंवा तांब्यामध्ये आपणास पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी फुलं टाकायची आहेत। फुलं तुम्ही कोणत्याही प्रकारची घेऊ शकता, कोणत्याही रंगाची घेऊ शकता। आपले पती व मुलावरून हा तांब्या उतरवायचा आहे। तो तांब्या आपणास 11 वेळा उतरवायचा आहे। डोक्यापासून पायापर्यंत गोल दिशेने, घड्याळीच्या सरळ दिशेने आपण हा तांब्या फिरवू शकता। त्यानंतर ते पाणी घराबाहेर फेकून द्यावे आणि हा उपाय आपल्या घराला लागलेली वाईट नजर सुद्धा दूर करण्यासाठी समर्थ असतो। म्हणून जर आपल्या घराला नजर लागलेली आहे तर हा तांब्या आपल्या घरावरून 11 वेळा उतरवायचा आहे किंवा संपूर्ण घरामध्ये हा तांब्या आपणास घेऊन फिरायचा आहे आणि नंतर घराच्या बाहेर नेऊन टाकायचा आहे। असं केल्यामुळे घरातील लोकांना व घराला कोणाचीही नजर लागणार नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक लहरी आल्या आहेत, तर घरातील सदस्यांना बऱ्याचदा खूप समस्यांना तोंड द्यावे लागते, तर आपण हा उपाय करू शकता। पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिक्स करून त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि हे हळदीचं पाणी संपूर्ण घरात शिंपडावं। जर हळदीचे पाणी शेवटी शिल्लक राहिलेलं असेल तर ते मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर नेऊन टाकायचं आहे।
यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि अनेक समस्या सुद्धा दूर होतात. जर आपल्या घरामध्ये अमावस्या किंवा पौर्णिमा या तिथी दरम्यानच भांडण, क्लेश आणि मतभेद होऊ लागले आहेत असं वाटत असेल किंवा या तिथी दरम्यानच आपल्या समोर अडचणी येत आहेत असं वाटत असेल तर हा उपाय आपण नक्कीच करावा. तर मंडळी, मीठ हे शुद्ध करणारे मानले जाते. एका वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. ज्या व्यक्तीला नजर लागलेली आहे किंवा ज्या घराला नजर लागलेली आहे त्या घरावरून किंवा त्या व्यक्तीवरून 7 वेळा सरळ दिशेने उतरवायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत आपणास सरळ दिशेने फिरवायचं आहे आणि हे पाणी घराच्या पश्चिम दिशेला टाकायचं आहे. असं केल्यामुळे आपल्यावर कधीही नजरबाधा होणार नाही. त्याचबरोबर जर आपल्या घरातील लोकांना कोणाची नजर लागलेली आहे तर 5 लवंगा डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उलट्या दिशेने म्हणजे घड्याळीच्या उलट्या दिशेने 7 वेळा फिरवायचा आहे आणि उतरावून झाल्यावर आपणास कापुरासोबत या लवंगा जाळून द्यायच्या आहेत आणि याची राख आपल्या घराबाहेर फेकून द्यायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागणार नाही. तर मंडळी, नियमितपणे इष्टदेवाची उपासना, मंत्रजाप केल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही असे मानले जाते. त्यामुळे आपण घरामध्ये रोज आपल्या इष्टदेवाचा, आपल्या कुलदैवताचा रोज मंत्रजाप करावा. यामुळे मन आणि आपलं घर सकारात्मक बनून जातं. तर मंडळी, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या व्यवसायात अडचणी येत आहेत किंवा व्यवसायात अनेक अडचणी येत असतील तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या बाहेर लिंबू आणि मिरच्या बांधायच्या आहेत. हे बाहेर लटकावल्यामुळे वाईट नजरेशी संबंधित नकारात्मकता दूर होते. काही वेळा अचानक घरातील लोकांना जेवण जात नाही, जेवण करावं वाटत नाही, तर अशा परिस्थितीत सुद्धा आपल्यावर नजर दोषेचा परिणाम असू शकतो. म्हणून ज्या व्यक्तीला आपण जेवणाचं ताट दिलेलं आहे त्यातील 3 घास काढून ठेवून त्यांच्यावरून उतरावून हे अग्नीत टाका. यामुळे नजर दोषेपासून आपली मुक्तता नक्की होईल आणि त्यांना जेवण व्यवस्थित जाईल. हे उपाय अमावस्येच्या दिवशी केल्यामुळे त्याचा जास्त लाभ आपणास मिळत असतो. म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्या घराला व घरातील लोकांना नजर लागलेली असेल तर हे उपाय अवश्य केले पाहिजे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.